भारतीय राज्यघटनेची कलमे आपण पाहत आहोत आणि त्यातला हा पार्ट 3 आहे। पहिल्या 2 पार्टमध्ये आपण 1 ते 200 कलमे कव्हर केलेली आहेत। आता आपण 201 पासून सुरुवात करूया। कलम 201 विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके, कलम 202 वार्षिक वित्तीय विवरणपत्र, कलम 203 अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती, कलम 204 विनियोजन विधेयके, कलम 205 पूरक अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने, कलम 206 लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने, कलम 207 वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी, कलम 208 कार्यपद्धतीचे नियम, कलम 209 वित्तीय कामकाजासंबंधीच्या राज्य विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन, कलम 210 विधानमंडळात वापरावयाची भाषा, कलम 211 विधानमंडळातील चर्चेवर निर्बंध, कलम 212 न्यायालयांनी विधानमंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे, कलम 213 विधानमंडळाच्या विरामकाळात अध्यादेश प्रस्थापित करण्याचा राज्यपालाचा अधिकार, कलम 214 राज्यांसाठी उच्च न्यायालय, कलम 215 उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय असणे, कलम 216 उच्च न्यायालये घटित करणे, कलम 217 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती व त्या पदाच्या शर्ती, कलम 218 सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या विशिष्ट तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असणे, कलम 219 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे, कलम 220 स्थायी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध, कलम 221 न्यायाधीशांचे वेतन इत्यादी, कलम 222 न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली, कलम 223 कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती, कलम 224 अतिरिक्त व कार्यकारी न्यायाधीशांची नियुक्ती, कलम 224A उच्च न्यायालयांच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती, कलम 225 विद्यमान उच्च न्यायालयांची अधिकारिता, कलम 226 विशिष्ट प्रधिलेख काढण्याचे उच्च न्यायालयांचे अधिकार, कलम 227 उच्च न्यायालयाचा सर्व न्यायालयांवर देखरेख करण्याचा अधिकार, कलम 228 विशिष्ट प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे, कलम 229 उच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च, कलम 230 उच्च न्यायालयाच्या अधिकारितेचा संघ राज्यक्षेत्रावर विस्तार करणे, कलम 231 2 किंवा अधिक राज्यांसाठी एका सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना, कलम 232 रद्द, कलम 233 जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, कलम 233A विशिष्ट जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांनी दिलेले न्यायनिर्णय इत्यादी विधिग्राह्य असणे, कलम 234 जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती, कलम 255 दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण, कलम 234 नंतर 235 आणि 235 आहे तर दुय्यम न्यायालयांवरील निर्बंध, कलम 236 आहे अर्थ लावणे, कलम 237 दंडाधिकाऱ्यांच्या विशिष्ट वर्गाला किंवा वर्गांना या प्रकरणाच्या तरतुदी लागू असणे, कलम 238 रद्द, कलम 239 केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन, कलम 239A विशिष्ट केंद्रशासित प्रदेशांसाठी स्थानिक विधानमंडळांची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती, कलम 239A दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी, कलम 239AB संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद, कलम 241B विधानमंडळाच्या विरामकाळात अध्यादेश प्रस्थापित करण्याचा प्रशासकाचा अधिकार, कलम 240 विशिष्ट संघ राज्यक्षेत्रांसाठी विनियमन करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, कलम 241 संघ राज्यक्षेत्रासाठी उच्च न्यायालये, कलम 242 रद्द, कलम 243 व्याख्या, कलम 243A ग्रामसभा, कलम 243B पंचायती घटित करणे, कलम 243C पंचायतीची रचना, कलम 243D जागांचे आरक्षण, कलम 243E पंचायतींचा कालावधी इत्यादी, कलम 243F सदस्यांबाबत अपात्रता, कलम 243G पंचायतीचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या, कलम 243H पंचायतींचा कर लादण्याचा अधिकार व पंचायतींचे निधी,
कलम 243 आय आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग गठीत करणे. कलम 243 जे पंचायतींच्या लेखांची लेखापरीक्षा. कलम 243 के पंचायतीच्या निवडणुका. कलम 243 एल संघ राज्य क्षेत्रांना लागू असणे. कलम 243 एम विशिष्ट क्षेत्रांना हा भाग लागू नसणे. कलम 243 एन विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे. कलम 243 ओ निवडणुकीसंबंधीच्या बाबीमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध. कलम 243 पी व्याख्या. कलम 243 क्यू नगरपालिका गठीत करणे. कलम 243 आर नगरपालिकांची रचना. कलम 243 एस प्रभाग समित्या गठीत करणे व त्यांची रचना इत्यादी. कलम 243 टी जागांचे आरक्षण. कलम 243 यू नगरपालिकांचा कालावधी इत्यादी. कलम 243 व्ही सदस्यांबाबत अपात्रता. कलम 243 डब्ल्यू नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. कलम 243 एक्स नगरपालिकांचा कर लादण्याचा अधिकार आणि नगरपालिकांचे निधी. कलम 243 वाय वित्त आयोग. कलम 243 झेड नगरपालिकांच्या लेखापरीक्षा. कलम 243 झेड ए नगरपालिकांच्या निवडणुका. कलम 243 झेड बी संघ राज्य क्षेत्रांना लागू असणे. कलम 243 झेड सी विशिष्ट क्षेत्रांना हा भाग लागू नसणे. कलम 243 झेड डी जिल्हा नियोजन समिती. कलम 243 झेड ई महानगर नियोजन समिती. कलम 243 झेड एफ विद्यमान कायदे व नगरपालिका. कलम 243 झेड जी निवडणुकीसंबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध. कलम 243 झेड एच व्याख्या. कलम 243 झेड आय सहकारी संस्थांचे विधी संस्थापन. कलम 243 झेड जे मंडळांच्या सदस्यांची व त्याच्या पदाधिकाऱ्यांची व्याख्या व त्यांचा पदावधी. कलम 243 झेड के मंडळांच्या सदस्यांची निवडणूक. कलम 243 झेड एल मंडळांचे निष्प्रभावन व निलंबन आणि अंतरिम व्यवस्थापन. कलम 243 झेड एम सहकारी संस्थेच्या लेख्यांची लेखापरीक्षा. कलम 243 झेड एन सर्व सदस्य मंडळाची सभा बोलावणे. कलम 243 झेड ओ सदस्यांचा माहिती मिळवण्याचा अधिकार. कलम 243 झेड पी विवरणे. कलम 243 झेड क्यू अपराध व शास्ती. कलम 243 झेड आर बहुराज्यीय सहकारी संस्थांना लागू करणे. कलम 243 झेड एस संघ राज्यक्षेत्रांना लागू असणे. कलम 243 झेड टी विद्यमान कायदे पुढे चालू राहणे. कलम 244 अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे यांचे प्रशासन. कलम 244 आहे झेड टी नंतर. कलम 244 अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे यांचे प्रशासन. कलम 244 ए आसाममधील विशिष्ट जनजाती क्षेत्रे समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनविणे आणि त्याकरिता स्थानिक विधिमंडळाची व किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती. कलम 245 संसदेने आणि राज्यांच्या विधिमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती. कलम 246 संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांचे विषय. कलम 247 विशिष्ट अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 248 विधिविधानांचे अवशिष्ट अधिकार. कलम 249 राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीतील बाबींसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 250 आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्यसूचीतील कोणत्याही बाबींसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 251 संसदेने अनुच्छेद 249 आणि 250 अन्वये केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यांमधील विसंगती. कलम 252 दोन किंवा अधिक राज्यांकरिता त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार आणि अशा विधिविधानाचा अन्य कोणत्याही राज्याकडून अंगीकार. कलम 253 आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरिता विधिविधान. कलम 254 संसदेने केलेले कायदे राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यामधील विसंगती. कलम 255 शिफारसी व पूर्व मंजुरी यासंबंधीच्या आवश्यकता केवळ कार्यपद्धतीच्या बाबी मानणे. कलम 256 राज्ये व संघराज्य यांचे प्रतिदायित्व. कलम 257 विशिष्ट प्रकरणी संघराज्यांचे राज्यांवर नियंत्रण. कलम 258
विशिष्ट प्रकरणी राज्यांना अधिकार इत्यादी प्रदान करण्याचा संघराज्याचा अधिकार, कलम 258A संघराज्यांकडे कार्य सोपवण्याचा राज्याचा अधिकार, कलम 259 रद्द. कलम 260 भारताबाहेरील राज्यक्षेत्रासंबंधी संघराज्याची अधिकारिता, कलम 261 सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही, कलम 262 आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यांसंबंधीच्या तंट्याचा अभिनिर्णय, कलम 264 अर्थ लावणे, कलम 265 कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे, कलम 266 भारताच्या आणि राज्यांचे एकत्रित निधी व लेखे, कलम 267 आकस्मिकता निधी, कलम 268 संघराज्याने आकारणी केलेली परंतु राज्यांनी वसूल केलेली आणि विनियोजन केलेली शुल्के, कलम 268A संघराज्यांनी आकारणी केलेला आणि संघराज्य व राज्य यांनी वसूल केलेला व विनियोजन केलेला सेवा कर, कलम 269 संघराज्याने आकारणी व वसूल केलेला परंतु राज्याने नेमून दिलेले कर, कलम 270 आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात आलेले कर, कलम 271 संघराज्याच्या प्रयोजनासाठी विशिष्ट शुल्के आणि कर यावर अधिभार, कलम 272 रद्द. कलम 273 त्याग आणि तागोत्पादित वस्तू यांच्यावरील निर्यात शुल्काऐवजी अनुदाने, कलम 274 राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक, कलम 275 विशिष्ट राज्यांना संघराज्यांकडून अनुदाने, कलम 276 व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या यावरील कर, कलम 277 व्यावृत्तीबाबत, कलम 278 रद्द. कलम 279 निव्वळ उत्पन्न इत्यादीची गणना, कलम 280 वित्त आयोग, कलम 281 वित्त आयोगाच्या शिफारशी, कलम 282 संघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागविण्याजोगा खर्च, कलम 283 एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोकलेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची सुरक्षा इत्यादी, कलम 284 लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या वादपक्षकाराच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा, कलम 285 संघराज्यांच्या मालमत्तेस राज्याच्या कर आकारणीपासून सूट, कलम 286 मालाची विक्री किंवा खरेदी यावर कर बसवण्यासंबंधी निर्बंध, कलम 287 विजेवरील करापासून सूट, कलम 288 पाणी किंवा वीज यांच्याबाबत राज्यांनी केलेल्या कर आकारणीपासून विशिष्ट बाबतीत सूट, कलम 289 राज्यांची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सूट, कलम 290 विशिष्ट खर्च आणि पेन्शन याबाबत तडजोड, कलम 290A विशिष्ट देवस्वम निधींमध्ये वार्षिक भरणा, कलम 291 रद्द. कलम 292 भारत सरकारने कर्ज काढणे, कलम 293 राज्यांनी कर्ज काढणे, कलम 294 विशिष्ट प्रकरणांमध्ये मालमत्ता हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे याबाबतचा उत्तराधिकार, कलम 295 अन्य प्रकरणांमध्ये मालमत्ता हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे याबाबतचा उत्तराधिकार, कलम 296 सरकार जमा किंवा व्यपगत झालेल्या अथवा बेवारशी मालमत्ता म्हणून उपर्जित होणारी मालमत्ता, कलम 297 भारताचा क्षेत्रीय जलधी किंवा सागरमग्न खंडभूमी यांच्या आतील मौल्यवान वस्तू आणि अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधन संपत्ती संघराज्यांच्या ठायी निहित होणे, कलम 298 व्यापार इत्यादी करण्याचा अधिकार, कलम 299 करारनामा संविदा, कलम 300 दावे आणि कार्यवाही, कलम 300A कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे. यानंतरची जी कलमे आहेत ती आपण पार्ट 4 मध्ये